वडील सैन्यात असल्याने जयश्रीताई शेळके यांना बालपणीचं त्याग, समर्पण व प्रसंगी परिस्थिती अनुरूप संघर्ष करण्याची वृत्ती त्यांच्या ठायी आली। देशप्रेमाचे खरे धडे मिळतात ते येथेच। हा वारसा जयश्रीताई शेळके यांना लाभला आहे। सैन्यातील जीवन त्यांना जवळून पाहता आले ते वडील सेवानिवृत्त होईपर्यंत। आज जयश्रीताई शेळके या राजकारणात आल्या असल्या तरी बालपणी भिनलेला लढवय्या सैनिकांचा बाणा त्यांच्यात आजही कायम आहे। म्हणूनच त्यांनी राजकारणातील लढाऊ सेनेला अर्थात शिवसेनेला पसंती दिली। सैनिक कन्येपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राजकीय शिवसैनिक नेतृत्वापर्यंत आला असून सैनिक वर्गासाठी त्या लेकीच्या ठायी आहे। म्हणूनच तर हजारो आजी माजी सैनिकांचे देशप्रेमी आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकले आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांना सर्व समाज घटकाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। सर्वसामान्य गोरगरीब नागरिक, सर्व जाती धर्माचे मतदार, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी, कामगार तसेच शेतकरी, मजूर, लहान मोठे व्यापारी या सर्व घटकांचे त्यांच्या उमेदवारीला समर्थन मिळताना दिसत आहे। उच्च शिक्षित, शांत, संयमी, विनम्र स्वभावामुळे सर्व स्तरातील मतदारांचे त्यांना पाठबळ मिळत आहे। वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा संगम असलेल्या आघाडीच्या कार्यक्षम उमेदवार म्हणून जयश्रीताई सुनील शेळके यांची ओळख मतदारसंघात आहे। यांच्याबद्दल हजारोच्या संख्येत असलेल्या मतदारसंघातील शूरवीर आजी माजी सैनिक, त्यांचे परिवार आणि सैनिकी घरातील युवक युवतींना, माता भगिनींना जयश्रीताई यांच्याशी मनापासून आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आपलेपण असण्याचं कारण त्यांचे सैनिक कन्या असणे आहे। त्यांचे वडील विजय उत्तमराव डुकरे हे लष्करी जवान होते। त्यांनी भारतीय सैन्य दलात दीर्घ सेवा दिली। देश सेवा करून 1998 मध्ये ते सेवानिवृत्त झाले। एका साधारण सैनिकाची कन्या असलेल्या जयश्रीताईंचा जन्म प्रतिकूल परिस्थितीत झाला। मात्र देशभक्त सैनिकाची कन्या असल्याने त्यांच्या रक्तातच देशभक्ती, कडक शिस्त, वेळेचं महत्त्व, काटकपणा भिनलेला आहे। एका साध्या सैनिकाच्या घरात जन्म घेतल्याने त्यांना गरिबीची, अडचणींची, शेतकरी जीवन, गावगाड्याची जाण आहे। सैनिक परिवाराच्या सुखदुःखाची जाणीव आहे। सैनिक असलेले वडील ज्या ठिकाणी कर्तव्यावर आहेत तिथे त्यांना राहावे लागले। त्याही परिस्थितीत स्वराज्यजनक राजमाता जिजाऊ, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवराय यांना आदर्श मानणाऱ्या जयश्रीताईंनी आपले शिक्षण पूर्ण केले। त्या उच्च शिक्षित झाल्या। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील हजारो आजी माजी सैनिकांना, त्यांचे परिवार, त्यांचे मुलंबाळ यांना जयश्री शेळके यांच्याबद्दल एक विशेष खास आपुलकी, जिव्हाळा आहे। एका माजी सैनिकाची तडफदार कन्या तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लढवय्या शिवसेनेची धाडसी सैनिक असलेल्या जयश्रीताई बुलढाण्याच्या रणसंग्रामात उतरल्या आहेत। अनेकांचे पाठबळ, त्यांचा आशीर्वाद जयश्री शेळके यांच्या पाठीशी असल्याने एका सैनिकाची ही कन्या रणरागिणी लढाई जिंकणारच असं बोललं जात आहे। त्यामुळे बुलढाणा मतदारसंघात नक्की काय घडणार हे आगामी काळच सांगणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजच आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।